शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्ग अडवून धरला असून सरकारच्या कर्जमाफी विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले। शेतकरी सेनेचे राहुरी इथं रास्ता रोको आंदोलन बघायला मिळालं। शिंदे गट शिवसेना पक्षाचे शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आंदोलनामध्ये सहभागी झाली असून सरकारने फसवी कर्जमाफी केल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। महायुतीतील सहकारी पक्षाच्या नेत्याचा सरकारला घरचा आहेरही बघायला मिळतो। इथं राहुरीमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। सरकारनं कर्जमाफी फसवी केल्याचं फसवलेलं आहे असा थेट आरोप यावेळेस या शेतकऱ्यांनी केलेला आहे। राहुरीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आपण पाहतो। यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली शेतकरी सेनेने हे आंदोलन केलेलं आहे। कर्जमाफी देत असताना सरकारने फसवलेला आहे असा थेट आरोप या शेतकऱ्यांनी इथं केलेला आहे आणि रास्ता रोको आंदोलन केले। सरकारची कर्जमाफी ही फसवी असल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको केलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटने देखील या आंदोलनात सहभागी झालेली आहे। आपण पाहिलेले काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानीचे बच्चू कडू हे शिंदे सेनेत सामील झालेले होते आणि त्यामुळे आता घरचा आहेर महायुतीनंच दिलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे जोडले गेलेले आहेत। सचिन, फसवी कर्जमाफी दिल्याचा आरोप करत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे, काय अधिकची माहिती? निश्चित आपण बघितलं तर आज राहुरीमध्ये शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्ग जो आहे तो अडवून धरलेला आहे। सरकारने जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ही फसवी असल्याचा आरोप शेतकरी करतायत आणि विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। एकंदरीत जर बघितलं तर कुठेतरी सरकारने जी सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी सगळ्या शेतकऱ्यांची आहे आणि त्याच अनुषंगाने राहुरीमध्ये आता हा नगर मनमाड महामार्ग जो आहे शेतकऱ्यांनी अडवून धरला आहे। वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याचं चित्र आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। एकंदरीत जर बघितलं तर शेतकऱ्यांना ही कर्जमाफी जी आहे ती पूर्णतः समाधानकारक नसल्याचं बघायला मिळते। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।